हे आहे आपले भारताचे संविधान आणि संविधानाने जो मला कलम घटनेत दिली 19चा अधिकार दिलेला आहे तो त्या मोदीला काय कलम 19चा अधिकार दाखवून द्यायचा आहे फक्त. हरामखोर नालायक बेअक्कल अनपढ ह्या मोदीने काय केले. मोदी म्हणतो विकास केला अरे कुठं तर हरामखोरा कुठला प्रोजेक्ट करता नालायक का. आज 12 वर्ष गोरख चव्हाण संडास बाथरूम बांधून 3 गावचे हरामखोर सरपंच झाले. हरामखोर सरपंच 3 झाले आणि मी माझ्या खाली तुझं राशन नाही आणि ती उज्ज्वला गॅस दिला. ते हरामखोर श्री हरी मसुनाथ शिंदे ह्या नालायक एजंटनी 2,500 घेतले त्या गोरख चव्हाणकडून. तो जर नाही म्हणा तर फुटान थवडपर्यंत नालायकाचं मी. हां आणि कुठं त्याचा कागद बी नाही पत्तो नाही डबल कागद द्यायचे म्हणलो 2,000 मागं मला देऊ डबल तुझं ते म्हणजे फोकरचा गॅस तू द्याला ना 3 टाक्या हराम खराब त्यासाठी मला 2,000 मागवते अजून कागदपत्र काढायसाठी. बरं तुम्हाला कागदपत्र पाहिजे असले का गोरख चव्हाणच्या घरी या फायले आणि ऑनलाईन बी सगळे कागदपत्र येतं. हां बरं ठीक आहे. आता मोदी तू काय करतो नालाय का. माझं आधार कार्ड पॅन कार्ड सगळे कार्ड सगळे पाठले तुला. माझा नुसता मोबाईल नंबर सांग तुला 95 88 62 22 19 नंबर आहे माझा. तू तर हा मोबाईल नंबर दाबला का मग सगळं माझं इंस्टाग्राम चेक कर फेसबुक चेक कर हरामखोर नालाय का मोदी. अजून काय व्हॉट्सअप चेक कर माझं सगळं बडक्यापासून शेड्यापासून तर मोबाईलचा बायोडाटा चेक कर तू नालायक मोदी. तुला एक सांगतो 28 डिसेंबर लेटर नव्हतं माझ्या मोबाईलवरून ते पत्र काय लिहिलं तर नेट वाच मी तर वाचून दाखवा मोकळा नाही. हां तपलं तो वाच तुला नंबर सांगितला आहे ठीक आहे. तू आता एक माझं इतकं नुसतं 12,000 रुपये संडास बाथरूम देतो ना हराम करा मला तू फक्त आता मला ह्याचा हिसाब दे इलेक्ट्रॉनिक बॉन्ड आणि PM तुझा स्वतःचा हिसाब दे ना PM खंडाचा. तो किती घोटाळा केला का नालाय का ते माझ्यासमोर सांग. जसं तुम्हाला फक्त 12,000साठी मला कायचे कागदपत्र मागतो हे ते मग सगळे कागदपत्र काढलेत बाबा कसे काढले तर माझ्या मित्राला चांगले माहीत ते काढण्यासाठी मी किती सोसलं आहे नालाय का ते मला माहिती आहे. बरं ठीक आहे. तडीपार अमित शहा तुला एक माझं खुलं चॅलेंज आहे. तू देशाचा गृहमंत्री नालाय का तू गृहमंत्री कशाचा आहे. बिल्किस बानू प्रकरण हरामखोरा त्या 11 बलात्कारी आरोपीला तो जेलच्या बाहेर सोडलं आणि निवडणूक उभा केलं त्याचा सत्कार बाबा फुलन फेलन काय तुझा नाद करतो मी नालायक गृहमंत्री तू देशाचा. अरे तुला त्या खुर्ची बसले थोडी बी लाज लज्जा हया शरम जर तुला बाकी असली नालायक गृहमंत्री अमित शहा. परत काय म्हणतो मराठ्याला आरक्षणाची काय गरज आहे. तू दिसतं माझ्या घरी आहे नालाय का तू सांग मग कट्टर मराठा हिंदू आहे. आता हे कट्टर मराठा हिंदू जे हाल काय केलेस ते माझा मोबाईलचा बायोडाटा तुला स्वतः काढून लागेल. तुझं ग्रह खातं आहे ना त्या पोलीस खात्याला डिपार्टमेंट म्हणाव गोरख चव्हाणचा पहिला बायोडाटा तपास आणि परत या गोरख चव्हाणच्या घरी आहे बुटाने थोड बरं हरामखोर अधिकाराचं ह्या सरकारी अधिकारी आणि भ्रष्ट शासनकर बसलेत नाही तिथं. आता काय मला शब्द हरामखोर बेआक आणि पुन्हा त्यात आमच्या कराळे मास्तर माझ्या गुरुजीला तुम्ही हाणता कशासाठी तर तुमच्या बोलतो म्हणून तुम्ही देशाचं वाटवलं केलं देश शिकायला काढला पण नालाय का हो. आणि तुम्ही जे बोलून त्याला तुम्ही हाणता का तुम्ही. ठीक आहे तुमची जितकी मत वाढली किंवा मोदी जितकी मत वाढली आणि तळीवर अमित शहाची वा काय तुमच्या आईचे नालायक राज्यकर्ते आणि फडफड करता फडणवीस नालायक कुत्रा पडायला. तो काय म्हणतो शासन आपल्या दारी. आता माझे बाथरूमचे पैसे 10 वर्षापासून गेले कोणाच्या घरी नुसतं खोटं बनत गेले का नुसतं शासन आपल्या दारी. नालायकावर थोडी अक्कल येऊ द्या. आणि ती एकनाथ शिंदे म्हणतो हिंदुत्वासाठी मी पक्षाच्या बाहेर पडलो. अरे बाबा मी एक हिंदूच आहे ना तो हिंदू आज काय पाळली नालायका मग तुम्ही विकासासाठी बाहेर पडलो कोणाचा नालायक विकास केला तो. आणि तो अजित दादा म्हणतो हां एकाच माझा अजित दादा. अरे नालायका तुम्हाला थोड्या लाज वाटून द्या जरा तरी. बेशर्मा व बेआकला 70 हजाराचा घोटाळा करतो अजित दादा. तो नालायक तो देशाचा पंतप्रधान मोदी मग तो ह्या 17 घोटाळा करतो क्लीन चिट देतो. तुमचे धंदेत का तुमच्या बापाने तुम्हाला हेच राज्य जरा शिकले का. गोरगरीब जनता मेली काय गेले काय तुम्हाला काय ते देणं घेणं नाही. हां नालायक कुत्रे कुडाले. आणि 32 आमदारला फोन केला गोरख चव्हाणच्या नंबर 32 आमदाराला. ते नालायक आमदार बी बघा व्हॉट्सअपवर बी आहे आपल्या बाबाचा बायोडाटा चेक केला का कुत्र्यावर सगळ्याला. आणि सुप्रीम कोर्टाच्या चंद्रचूड साहेबांना एक सांगतो मी एक मराठाचा कट्टर मराठा हिंदू आहे आणि जरांगे पाटलाचा खास फॅन आहे. जरांगे पाट आपली चंद्रचूड साहेब बी एक मराठा होते मराठाचे होते ना CJIचे आणि आता जे CJI जस्टिस संजीव खन्नाचा माझा खरं चॅलेंज आहे
माझ्या मागण्या अपंगाच्या मागण्या जर हे नालायक आता जे बी मुख्यमंत्री होईल नालायक कुणी बी असो कोणत्या पक्षाचा असू देऊ त्याला माझं एकच सांगणं आहे फक्त तुम्ही जर माझ्या मागण्या आणि मी कुठल्या मागण्या ते हरामखोर भ्रष्ट अधिकारीत ना ते जर माझ्या घरी येऊन त्यांना कुठले बायोडेटा पाहिजे तुम्हाला टोटल देतो नसता हे तिकडे मुख्यमंत्र्यांची शपथ चालू आणि माझी ह्या बाटली पिऊन माझं मी जीवन तुमचं मुख्यमंत्री फेसबुक लाईव्ह करून आत्महत्या करणार आहे ह्या हरामखोर अमित शहाच्या गृह खात्याने ही ताबडतोब ह्याची दक्षता घ्यावी आणि ह्या गोरख चव्हाणच्या काय मागण्या आहेत त्या त्याला पूर्ण आणि हा नरेंद्र मोदी हरामखोर का बंबाला चौधरा भाइयों हर है ना हर गरीब के खाते में 15,000 रुपये आ जाएंगे कोत्र जिंदगी को नालायक मोदी तर केलं काय रे 15,000 तो साधं बाथरूमचे पैसे देऊ शकला नाही गोरख चव्हाणचे 12 वर्ष बांधून आणि तुम्ही म्हणून तुम्ही काय करणार रे ठप जिंदगी कुत्रे ठप धन्यवाद मित्रांनो पटलं तर हा आणि ह्या काय देशात जर संविधान जिवंत असेल ते गोरख चव्हाण नालायक मुख्यमंत्री आता कोण बी होईल ते पहिला आपल्या गोरख चव्हाणच्या मागण्या मान्य करीन नसतं तुम्हाला अधिकार पण नाही त्या खुर्च्या बसायचा चे खुर्च्या म्हणून आराम करावं धन्यवाद ठेवतो जय हिंद जय महाराष्ट्र